मुंबई महापालिकेकडनं त्याशिवाय सरकारमधल्या नेत्यांकडनं मुंबईच्या नालेसफाईची पाहणी केली जाते आणि यामध्ये आता काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेलं पाहायला मिळते। मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा हे नालेसफाईची पाहणी करतात आणि सध्या आम्ही वडाळा टीटी परिसरात आहोत। मोठ्या नाल्यांची तर सफाई केली जाते, मात्र आतले जे नाले आहेत जिथे सध्या आपण आहोत ते वडाळा टीटीचा नाला आहे। तिथे आपण बघतोय कशा प्रकारे हा पूर्णपणे कचरा इथे आहे आणि मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाला असताना खरं तर पावसाळ्यापूर्वी हे काम करणं अपेक्षित होतं, मात्र हे काम झालेलं दिसत नाही। आपण रवी राजांना विचारू, तुम्ही पाहणी करताय वडाळा टीटीचा हा नाला, लोक जमलेले आहेत, खरंच नाले सफाई झाली आहे का? नाले सफाई जे दावा सरकार आणि जे कमिशनर करतात हे दिशाभूल आहे। मुंबईमध्ये नाले सफाई झाले नाही। आणि दुसरं असं आहे की जे आपल्याला माहित आहे की त्यांनी सांगितलं की मे 31 पर्यंत आम्ही पूर्ण 100% नाले मुंबईचे आम्ही साफ करणार। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाहणी केली। मुख्यमंत्री येऊन बघायला पाहिजे इकडे। माझा आदरणीय आमचे मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री सगळ्याचे आहे, मी कोणाचे आरोप नाही करणार, बट माझा स्पष्टपणे असा आहे की महानगरपालिका जे दावा करतात ते दावामध्ये कुठे ना कुठे पोलकोल झालेला आहे। हे सद्यस्थिती तुमच्या समोर आहे। वडाळा टीटी जे नाला आहे हे नाला तुम्ही आता पूर्ण साफ करायला पाहिजे, थल बघितलं पाहिजे। मला आठवण आहे की कमिशनर साहेबांनी सांगितलं होते की नाला तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा। नाही, ते म्हणतात की बेस पर्यंत गाळ काढला पाहिजे। बेस कुठे आहे? 20 फूट इकडे 15 फूटचा बेस आहे, हे दिसत आहे काय बेस इकडे? माझा म्हणणं स्पष्ट आरोप आहे की जे नाला सफाईच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि यावर्षी नाला सफाईच्या 240 कोटी रुपया तुम्ही खर्च करणार। कुठे गेले पैसे? हे कोणा मुंबईकडचे पैसे कुठे गेले? आणि जेव्हा पाऊस पडणार मुंबई बुडणार आहे आणि त्याचे पूर्ण कारणीभूत आहे महानगरपालिका प्रशासन आणि सत्तेमध्ये जे सरकार बसलेलं आहे। त्या ठिकाणी पण ही स्थिती आहे सगळे जागेवर। मी आज हे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे माझा, मी आठवडा एव्हरी वीक मी एक नाला तुम्हाला दाखवणार आणि हे बघा पूर्ण मुंबईचे, ये तो सायन कोलीवाडाचे आहे, पूर्ण मुंबईचे बघा। आणि काही नाला मी जाऊन बघितलेला आहे, चेंबूर घाटकोपर, ते नाला काम झाले नाही। आपल्यासोबत इथले रहिवासी आहेत, काय प्रॉब्लेम येतो आता? इथे तर सफाई झाली नाही, घाण झालेले आहे, कचरा आहे। आता काय करायचं? आम्हाला लोकला परेशानी जाते। मुलगा डुबलेले आहेत। नाला साफसफाई नाही झाला म्हणून तर पावसाचं पाणी पूर्ण घराच्या आतमध्ये जातात आणि स्कूल चालू आहे। आता स्कूल जायचं मुला मुलीला पण एवढी त्रास होता, एवढी पाणीमध्ये जायला लागतात, तर कशा राहणार कशी इथे? आणि याचं घाण पाणी सगळे करत जातात। त्यामुळे आपण बघतोय पुन्हा एकदा हे दृश्य बघतोय, पूर्ण हा नाला जिथे कचरा साचलेला आहे आणि खरं तर ही सफाई पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं होतं। एक मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण तिकडे बघा ते आउटफ्लो आहे, तुम्ही बघा ते आउटफ्लो आहे आणि किती ते आउटफ्लोचा तुम्ही नाला साफ नाही करणार, ते लोकांचे पाणी इकडे कसं येणार? तो त्यासाठी एक 12 फीट तुम्ही खाली करा ना, 12 फीट खोलून तुम्ही ते तुम्ही स्वतः बघितलं ते पाणी जाणार काय? तो यासाठी नाले सफाई झाला नाही, फक्त हात की सफाई झालेला आहे, फक्त कॉन्ट्रॅक्टरला पैसा कसा द्यायचा आहे। आणि आता सांगते की ते तुम्ही कारवाई करणार, कोणाच्यावर कारवाई करणार? हे नाले सफाई पूर्ण मुंबईच्या दिशाभूल केलेला आहे महानगरपालिका। आणि माझ्या नवीन कमिशनरला विनंती आहे, आपण तिकडे सोडा, इकडे या बघा, एक एरिया बघा। तुम्ही घेऊन तयार आहे, कमिशनर यायला पाहिजे, कमिशनरला मी बोलायला तयार आहे। मी एक विरोधी पक्ष आणि महानगरपालिका 25 वर्ष नगरसेवक आहे, तो महानगरपालिकाचे हे दायित्व आहे की नाला सफाई व्हायला पाहिजे। त्यामुळे अनेक जण इथे राहतात आणि जसं रविराजा म्हणतात की मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना खरं तर सांगतो की त्यांनी माझ्यासोबत यावं आणि ही संपूर्ण परिसर पाहावा। फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी अशाच प्रकारे कचरा, अशाच प्रकारे गाळ हा नाल्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि खरंच नाले सफाई झाली का असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे। आणि आपण हे दृश्यांमध्ये सुद्धा बघतोय अनेक ठिकाणी काम बाकी असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अजित शिवतरकर समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।